हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजचा व्हिडिओ मी हेल्दी ज्यूस पासून सुरू केलेला आहे। तर बघा, हेल्दी ज्यूस रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। तर इथे बघा, मी आवळा घेतले आहे, 3 आवळे घेतले, त्यानंतर एक बीटरूट घेतलं आणि थोडं जे आहे कढीपत्त्याची पाने घेतली, थोडं गाजर घेतलं। आणि हा बाय द वे मी हा जो ज्यूस आहे तो म्हणजे 3-4 दिवसासाठी स्टोअर करण्यासाठी मी बनवून ठेवणार आहे। ॲक्च्युली रोज रोज करून प्यायला खूपच कंटाळा येतो। तर बघा, इथे मी मिक्सरमधून काढून घेतलं आणि इथे मी अगदी थोडं पाणी टाकलेलं आहे, खूप काही जास्त पाणी टाकलेलं नाही। तर बघा, इथे मी ज्यूस काढून घेतलं। त्यानंतर माझ्याकडे असं माउल्ड होता, तर खूप छोटा माउल्ड आहे हा, तुमच्याकडे मोठा असेल तर खूपच छान। तर या माउल्डमध्ये मी टाकून घेतलं। त्यानंतर थोडं जो आहे ज्यूस बाकी होता म्हणून माझ्याकडे जो आईस मेकर आहे ना, त्यामध्ये पण मी इथे टाकून घेतलं। आणि आता हे मी फ्रीजला स्टोअर करणार, म्हणजे जेव्हा कधी मला पिण्यास काम येणार त्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि आली आता हॉलमध्ये। सो बघा, आज मला क्लिनिंग करायची आहे। तर म्हटलं थोडी तब्येत पण ठीक नाही आणि काल संडे असल्यामुळे कालचं पूर्ण दिवस मी व्हिडिओ वगैरे काहीच शूट केलं नाही, म्हणजे थोडा आराम घेतला। कारण तुम्हालाही माहिती आहे बाहेर खूप थंडी आहे आणि थंडीमुळे थोडी तब्येत माझी जी आहे म्हणजे सर्दी खोकला झालेला आहे, त्यामुळे आवाज पण तुम्हाला माझं थोडं वेगळं येत असेल। तर बघा, इथे घेतली मी टीव्ही वगैरे लावला होता आणि टी टेबल पण माझा पूर्णपणे क्लीन होऊन गेला आणि मला माहितीच नाही, मला वाटलं की पूर्ण टी टेबल क्लिनिंग करताना मी व्हिडिओ शूट केला होता, पण तो व्हिडिओ जो आहे स्टोरेज प्रॉब्लेममुळे शूटच झाला नाही। त्यामुळे मग लॅपटॉप घेतला आणि लगेच म्हणजे लॅपटॉपमध्ये सगळं जो होतं माझ्या मोबाईलमधलं डाटा, फोटोज, व्हिडिओ लॅपटॉपमध्ये घालून घेतले। त्यामुळे अर्धा तास माझा लॅपटॉपमध्येच गेला। तर परत इथे क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे मी। तर मी इथे बघा सोफा क्लीन करून घेते। ॲक्च्युली खूप जास्त काही मला क्लिनिंग करायची नाही, पण संक्रांत येत आहे, तुम्हाला तर माहितीच आहे, उद्यापासून संक्रांत आहे। म्हटलं संक्रांतीच्या आधीच माझं पूर्णपणे घर जो आहे तो क्लीन होऊन झालेला पाहिजे। तसंही मला बरं नाही, पण काय ना, काम तर करावंच लागते, कारण याशिवाय आपल्याकडे कुठलाच ऑप्शन नाही। कारण बरं नसलं आणि एक दिवस जरी आपण कामे केली नाही तर मग इतकी कामे पेंडिंग असतात, परत मग आपल्याला खूप त्रास होत असतो। त्यामुळे थोडं थोडं का होईना आपल्याला क्लिनिंग तर करत राहावीच लागते। सो बघा, इथे बऱ्याच दिवसापासून हे कुशन कवर माझं लावायचं होतं, म्हटलं आज लावून घेते, तर इथे लावून घेतली। आणि कितीही आपण मोठा कुशन कवर घेतला तरी कुशन घालताना हीच अवस्था होत असते, त्याला खूप दाबून दाबूनच भरावं लागते। तर बघा, इथे मी छान म्हणजे सोफा जो आहे तो ऑर्गनाइज करून ठेवून दिला। अगदीच पूर्ण म्हणजे क्लीन जो आहे हॉल माझा होऊन झालेलाच आहे, कारण खूप काही असं खराब होतच नाही माझं घर। तुम्ही बघतच असेल व्हिडिओमध्ये मी बरेचदा म्हणजे हॉल क्लिनिंग चा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करतच राहते। फक्त थोडी जी डस्टिंग करून घेतली, कारण तुम्हाला माहितीच आहे ना, बाजूलाच आमच्या घराच्या एकदम बाजूला कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे, त्यामुळे थोडीफार धूळ जी आहे ती येतच असते। सो माझ्याकडे असं डस्टिंग ब्रश आहे, याच्यानेच मी पूर्णपणे डस्ट करून घेतलं, अगदी पडदे वगैरे सगळे। त्यानंतर ही सेकंड बेडरूम आहे, तर इथे पण मला बऱ्याच दिवसापासून बेडशीट घातलीच नव्हती, म्हटलं आज बेडशीट वगैरे छान घालून घेते। तर इथे पण मी थोडं डस्टिंग करून घेते। तर बघा, क्लिनिंग तर आपल्याला करावीच लागते, त्यामुळे थोडं मोटिवेशन पण जरुरी असते। जर तुम्हाला जर असं वाटत असेल, डिमोटिवेट वाटत असेल, काय तेच तेच कामं करायचे, तर प्लीज डिमोटिवेट होऊ नका। तुम्ही हेच जर कामं खूप हॅपीली जर करणार तर बघा, अगदी खूप छान आनंद वाटत असतो याच कामामध्ये। मी हे सगळे कामं जे आहेत ते खूप एन्जॉय नी करते, कारण याशिवाय आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाही। आणि कसं आहे ना, 2-3 बायका मग आपल्या घरी येतात, जसं संक्रांत आहे तसंच, आणि मग एखादा जरी कोणता आपला क्लिनिंगचा सुटला तर मग असे कॉमेंट करून जातात, ज्यामुळे आपलं मन दुखावतो। म्हणून तसं होऊ नये म्हणून आपण स्वतःला आणि आपल्या घराला ऑलरेडी प्रिपेअर ठेवायचं। तसंही कोणाकडे लक्ष देण्यात काही अर्थ नाही, कारण आपण कितीही क्लिनिंग केली तर बोलणारे खूपच जण असतात। त्यामुळे मी फक्त जस्ट एक म्हणजे माझं हिंट म्हणून मी तुम्हाला दिली, बाकी आपल्याला तर काही करायचं नसते। आपण जर स्वतःमध्ये बिझी असलो, स्वतःमध्ये हॅपी असलो, तर आपल्याला कोणाशी काहीही करायचं नसते। त्यानंतर बघा, बेड क्लिनिंग करून घेतली। बेडचं म्हणजे माझं असं रुटीनच आहे की हे झालं की ते बॅक टू बॅक मी जे कामे आहेत ती करतच असते। सो खूप जास्त मी बेड क्लिनिंग तुम्हाला दाखवणार नाही, थोडीफार मी व्हिडिओ खूप फास्टमध्ये केला आहे, कारण बरेचदा कॉमेंट येते की व्हिडिओ खूप मोठा होते, मग खूप लोक स्किप करून करून बघतात, असे वगैरे कॉमेंट येतात। त्यामुळे मी बरेचदा म्हणजे स्पीड माझ्या व्हिडिओची खूप जास्त करत असते।
मी माझी ही बाल्कनी जी आहे ती म्हणजे खूपच खराब झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। आणि मी नेहमीच क्लीन करत असते, असं नाही की मी क्लीन नाही करत, पण काय सांगू इथे अगदीच बाजूला काम सुरू आहे त्यामुळे इतकी धूळ येते की प्रचंड धूळ येत असते। सो बघा आली होती मी इथे बाल्कनी साफ करायला, पण लक्ष गेली या वॉशिंग मशीनवर। म्हटलं वॉशिंग मशीन पण थोडी क्लीन करून घेते, तर इतक्या जोरात म्हणजे तो घट्ट पाईप बसला होता ना मागचा, मी इतका प्रयत्न केला काढायचा पण तो निघत नव्हता, म्हणून मग मी त्याला तसंच राहू दिलं आणि पूर्णपणे जो आहे एकाच नॅपकिनने छान पुसून घेतलं, सॉफ्ट नॅपकिनने। त्यानंतर समोरचा जो आहे ना तो खूपच खराब होत असतो, खूप धूळ वगैरे लागलेली आहे। तसंही मी बेडशीट वगैरे झाकून ठेवते, पण रोज रोज कसं आहे ना फ्रंट साईड आपल्याला 10 वेळा म्हणजे ओपन करावं लागते, त्यामुळे मी काही फ्रंट साईडला काही झाकत वगैरे नाही, त्यामुळे थोडी फ्रंट साईड माझी खराब झालेली आहे। आणि आज मला म्हणजे 3 महिन्यापूर्वी बहुतेक मी ही वॉशिंग मशीन क्लीन केली होती। फुल डिटेल व्हिडिओ पण मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला देते, एकदा नक्की तुम्ही व्हिजिट द्या जर तुम्हाला वॉशिंग मशीन क्लीन करायची असेल तर। तर बघा इथे मी म्हणजे इथे जे टॅबलेट्स येतात ना वॉशिंग मशीन क्लीन करायच्या, त्या टॅबलेट्स घातल्या आणि थोडी वॉशिंग मशीन पूर्ण ड्रम वगैरे त्याचा आज डीप क्लिनिंग करून घेणार आहे। तर असंच होते, कधी कधी मी करायला येते दुसरं काम आणि दुसरंच काम होऊन जाते माझ्याने, आणि प्रत्येक वेळा असंच प्रत्येक बायकांचं असंच होत असेल। म्हणजे बरेचदा घरामध्ये इतक्या वस्तू असतात क्लिनिंग करण्यासाठी की एक ना एक वस्तू सुटतेच, आणि जी वस्तू जेव्हा नाही करायची राहते तेव्हाच मग ती वस्तू क्लीन होऊन जाते। सो बघा आली होती बाल्कनी क्लीन करायला, सोबतच वॉशिंग मशीन पण क्लीन करून घेतली आणि आता टॅबलेट्स टाकले, ड्रम क्लिनिंग मोडवर वॉशिंग मशीन सुरू ठेवून दिली। त्यानंतर बघा ही विंडो इतकी खराब झालेली आहे ना की खूपच जास्त, तर यामधल्या भरपूर म्हणजे बॉटल डब्बे वगैरे जे आहेत ते इथे जमा झालेले आहे। ऍक्च्युली माझ्याकडे जितके काही खत असतात ना ते मी इथेच जे प्रोटीन पावडरचे डब्बे असतात खूप सारे जमा झाले होते माझ्याकडे मुलांचे, त्यामध्येच मी ते खत वगैरे घालून ठेवत असते। त्या एका या बॉटलमध्ये गांडूळ खत, एका याच्यामध्ये मी घरी बनवलेला कंपोस्ट खत असतो, आणि एका डब्यामध्ये मी जिओ मॅनवर म्हणून खत ऑर्डर केला आहे तो ठेवलेला आहे। तर बघा अशा पद्धतीने एका डस्टिंग ब्रशने पूर्ण डस्ट जी आहे ती काढून घेतली, आणि एक माझ्याकडे असं म्हणजे पुसायचं पण हे ब्रश आहे, त्यामुळे पूर्ण याच्याने धूळ पण निघून जाते। अगदी मी हात म्हणजे जास्त काही क्लिनिंग करणार नाही, कारण तसंही मला खूप सर्दी झालेली आहे, आणि अशा जर क्लिनिंगमध्ये अजून जास्त डीप क्लिनिंग केली तर मग पुन्हा जास्त त्रास होतो। पण तसं म्हणता म्हणता इथे माझा पूर्णपणेच डीप क्लिनिंगच होऊन गेलेली आहे। त्यानंतर प्रत्येक डब्बे, प्रत्येक बॉटल वगैरे सगळे छान पुसून ठेवल्या, काही दिवस का होईना पण थोड्या दिवस तरी चांगल्या दिसतील, म्हणजे तेवढंच धूळ कमी दिसणार। आणि अशा पद्धतीने इथे मी ऑर्गनाइज करून ठेवून दिला, आणि जो एक्स्ट्राचा इथे सामान जो जमा झालेला होता तो मी काढून घेतला। त्यानंतर माझ्याकडे बघा हे दगड होते, कलरचे दगड। आधी माझ्याकडे एक खूप छान असा ग्लास कंटेनरचा बाउल होता, त्यामध्ये मी हे दगड ठेवत होती, पण तो शिफ्टिंग मध्ये फुटला, म्हणून मग हे दगड असेच ठेवले होते। म्हणून या कुंडीमध्ये छान घालून घेतले, म्हटलं काही दिवस हा लुक खूप छान दिसणार, पण मग खत वगैरे घालताना ना खूप अडचण होते, म्हणून बघते मी काही दिवसच यामध्ये दगड घालून ठेवणार, त्यानंतर काढून घेणार। आणि त्यानंतर पूर्ण ही बाल्कनी जी आहे ती पाण्याने क्लीन करून घेतली, कारण सगळीकडे खूप धूळ पसरलेला होता। अगदी वॉशिंग मशीनच्या खालून वगैरे पूर्ण बाल्कनी जी आहे ती धुवून घेतली, म्हणजे इथे कसं आहे ना ऊन खूप छान येते सकाळला, आणि सकाळी बसायला वगैरे खूप म्हणजे चांगलं वाटते, म्हणजे सकाळी कुठला नाश्ता वगैरे जे आहे ते मी इथेच बसून जे आहे ते करत असते। आणि अशा प्रकारे बघा माझी बाल्कनी पूर्णपणे छान अशी मस्त क्लीन झालेली आहे। आणि त्यानंतर थोडी एनर्जी बिल्डअपसाठी, कारण मी इथे जे ज्यूस तयार करून ठेवला होता त्याचे क्यूब्स पण बघा छान तयार झालेले आहेत, तर ते क्यूब्स मी एका ग्लासमध्ये काढून घेतले, आणि इतके छान छोटे छोटे क्यूब्स तयार झाले ना, त्यामुळे मला थोडे जास्त क्यूब्स घ्यावे लागले। तर तुम्ही 2 किंवा 3 असे रोजचे घेऊन ग्लासमध्ये पाणी घालून तुम्ही पिऊ शकता, याच्याने खूप चांगली एनर्जी मिळते। आणि आवळा असल्यामुळे तर ते तर खूपच छान असते, खूप फायदे देऊन जाते आवळा आपल्याला, आणि हेच सीझन आहे आवळा म्हणजे भरपूर आवळ्याचे फायदे घेण्यासाठी।
आणि असं स्टोअर करून पण तुम्ही ज्यूस म्हणजे घरी रोजच्या रोज तुम्ही घेऊ शकता. रोजच्या रुटीनमध्ये तुम्ही ज्यूस जो आहे ॲड करू शकता. त्यानंतर समोरची पण बाल्कनी मला क्लीन करायची होती. ॲक्च्युली काय झालं ना, आज 5:30-6 वाजता सकाळला खूपच माकडं आलेली होती आणि मी तशीच झोपेतून उठून सगळ्या कुंड्या म्हणजे बाजूला करून ठेवल्या आणि इथे खुर्ची लावून ठेवली होती, जेणेकरून माझ्या झाडांना काही झालं नाही पाहिजे म्हणून. आणि सकाळी प्रचंड थंडी होती, तर म्हटलं की झाडांची एवढी म्हणजे हुरहुर लागली असते ना, की मला असं वाटते की मागेच माझा गुलाबाचं झाड जो आहे तो माकडाने पूर्ण तोडून घेतलं होतं, म्हणून तसंच परत नको करायला म्हणून मी सगळं म्हणजे बाजूला सरकवून ठेवल्या होत्या. त्यानंतर आता इथे छान झाडू लावून घेतला, पोछा लावून घेतला, कारण समोरची बाल्कनी खूप काही माझी खराब होत नाही. इथे फक्त मी म्हणजे काम करत असते, बाकी इथे कोणालाच वेळ नाही राहत की इथे बसून खेळतील. मुलं पण नाही खेळत जास्त. त्यानंतर बघा हा ओनियन पील फर्टिलायझर मी म्हणजे काही दिवसांपूर्वीच बनवली होती. 3 ते 4 दिवस झाले बहुतेक. म्हटलं आज सगळ्या झाडांना देऊन देते. तर इथे मी अर्धी बकेट पाणी घेतलं आणि हा एक मग जो आहे तो त्याचा लिक्विड घेतला, तो इथे डायल्यूट करून घेतलं आणि सगळ्याच झाडांना मी देऊन घेणार आहे. अगदी छोट्या मोठ्या सगळ्याच झाडांना देते. याचे भरपूर फायदे असतात. त्यानंतर बघा इथे सगळं झाडांना मी ते पाणी देऊन दिलं. त्यानंतर मला एक कमेंट आली होती की तुमची बाल्कनी जी आहे ती खूप मोठी आहे, एकदा बाल्कनी टूर करा. तर बघा हा क्लिप त्यांच्यासाठी तुम्ही स्किप करू शकता. तर हा त्या ताईंसाठी मी हा शूट केलेला आहे. तर बघा इथनं दाखवते म्हणजे पूर्ण माझी झाडे दिसणार. तर एवढी मोठी ही म्हणजे बाल्कनी आहे. तर साईडला पण किरायदार असतात, त्यामुळे मी इकडचं या साईडचं काही शूट नाही केलं, फक्त माझ्या साईडचा जो एरिया आहे तो मी तुम्हाला दाखवते. सो बघा इथनं सुरुवात होते बाल्कनी आणि खरंच खूप मोठी बाल्कनी आहे. फक्त भीती एवढी आहे की माकडं खूप येतात आमच्याकडे, त्यामुळे झाडांची खूपच केअर करावी लागते. सो बघा अशा पद्धतीने हा माझा छोटासा गार्डन मी इथे तयार करून घेतलेला आहे. आणि हा डोर साईडला पण मी थोडे काही छोटे मोठे प्लांट्स जे आहेत ते लावून मी असं सजवून ठेवलेलं आहे, कारण फ्रंट साईडला जर असे छान क्यूट जर प्लांट्स असले तर खूपच मन प्रसन्न असतो. आणि हे बघा टँगल हार्ट हा माझा फेवरेट आहे, मला खूप आवडतो आणि खूप लवकर ग्रो झालेला आहे. याच्या 1 ते 2च कटिंग्स मी लावल्या होत्या. तर अशा पद्धतीने ही बाल्कनी मी खूप छान ऑर्गनाईज करून ठेवलेली आहे. त्यानंतर आली मी किचनमध्ये. ॲक्च्युली संक्रांत आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, आणि तिळगुळाचे लाडू आणि तिळगुळ नाही बनवला तर मग कशाची संक्रांत, म्हणून मग आज मी म्हटलं की तिळगुळाचे लाडू इथे बनवून घेते. त्याआधी इथे बघा माझ्याकडे बनाना होते, 3 बनाना होते आणि थोडे काळे पडत होते आणि परत एक दिवस जर राहिले असते तर मला उद्या मग फेकून द्यायचेच झाले असते. म्हणून मग जेवढं चांगलं भाग निघलं तेवढं मी एका प्लेटमध्ये काढून घेतली, कारण मलाही बरं नाही, कोल्ड असल्यामुळे मी पण बनाना खाऊ शकणार नाही आणि वेदूला पण थोडं कफ झालेला आहे म्हणून त्याला पण नाही देत. तर चिऊ खाऊ शकते, कारण तिला सर्दी वगैरे काही म्हणजे ती ठीक आहे आता सध्या, म्हणून तिला देऊन देते. आणि हे बघा एक माझ्याकडे असा डब्बा आहे जो मी फर्टिलायझर बनवासाठी ठेवते. यामध्येच मी बनाना पील घातला आणि ते फर्टिलायझर करण्यासाठी ठेवून दिली. मुलांची स्कूल सुट्टी झाली तर त्यांना घ्यायसाठी गेली होती. तर बघा वेदूला अशी सवय लावली मी की तू टिफिन डब्बा इथे आणून ठेवत जा, आणि आता तो असंच करतो. त्यानंतर तो आल्यानंतर पूर्ण आसपासचा एरिया फिरतो की काय खायचं आहे ना काय नाही. आणि आला स्कूलमधून फ्रीज नाही खोलला असं तर कधी होणारच नाही, तो फ्रीजमध्ये पण बघतो की मम्मीने काय स्पेशल आज खायसाठी ठेवला आहे. तर बघा अशा पद्धतीने मुलं करत असतात. सो चला, प्रत्येकाकडे असंच असते. त्यानंतर इथे मी छान तीळ जे आहे ते भाजून घेते, अगदी शेंगदाणे पण भाजून घेतले आणि हे बघा शेंगदाणे बारीक करून घेतले. खूप फास्टमध्ये मी दाखवलेली आहे रेसिपी. त्यानंतर तीळ पण भाजून घेतले ना, थोडी तीळ जी आहे बिना बारीक केलेली ते पण मी ते टाकून घेतली थोडी, म्हणजे त्याच्याने लाडूला छान असं म्हणजे टेक्स्चर येणार. त्यानंतर सगळं बाकीचे तीळ गुळ असं पूर्णपणे बारीक करून घेतलं आणि अगदीच इथे माझं मिश्रण तयार झालेलं आहे.
आहे त्यामध्ये 1 चम्मच मी वेलची पूड घातलं आणि इथे बघा मी लाडू बांधते। आता इथे बसून बांधणार आहे, त्याआधी मी इथे मोबाईल लावून ठेवून दिला। यामध्ये मी काही व्हिडिओ वगैरे बघत जे आहे माझं काम एन्जॉय करत असते। सो बघा अशा पद्धतीने पूर्ण लाडू बांधून घेतले आणि खरंच सांगू तर हा शेवटचा जो 1-2 लाडू असतात ना ते बांधायला इतका कंटाळा येतो ना की अजिबात ते हातात बांधल्याच जात नाही। तर अशा पद्धतीने मी सगळे लाडू जे आहेत ते छान बांधून घेतले आणि इथे माझे लाडू तयार झालेले आहेत। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। सो बाय फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे।